अशी घटना सविस्तर? त्या दिवशी सभागृहाच्या समोर क्रिकेट खेळत असताना तो चेंडू घरावरती गेला, तर काढत असताना ॲक्च्युली काय घटना घडली ते आता नंतरच लक्षात येईल बरं का. पण आता जी घडलेली घटना तर दुर्दैव आहे. गावकरी म्हणून आपली काय? हो, मी काय म्हणतोय, घडलेली घटना तरी दुर्दैव आहे. ती अत्यंत दुर्दैव, ती कुणाच्याही घरी घडली तरी ती दुर्दैवीच असणार आहे. ती अशी घटना वारंवार घडू नये. पण प्रत्यक्षदर्शींनी यामध्ये जे काय निष्पन्न होईल, आता समजा बाबा गावकरी त्या दिवशी होते, इथं सरपंच होते आणि काय गावकरी होते घटनास्थळी, ज्याने किंवा त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोच केलं, तेच त्याबद्दल खरी माहिती म्हणजे ऍक्च्युली देऊ शकतील. महावितरणाचा ढासळ कारभार याबाबत काय आपण? नाही, महावितरणाचा तर ढासळ कारभार आहेच, नाही असं नाकारता येणार नाही. परंतु ह्यामध्ये महावितरणाचं म्हणजे कितपत हे आहे ते आता नंतरच सत्य होईल. गावात अनलिगली कनेक्शन भरपूर दिसत आहे, जसे की आकडे वगैरे आहे ते किंवा अन्य आहे ते, आणि एकंदरीत आरोप असा आहे की बाबा जास्त प्रमाणात जे काही विद्युत कनेक्शन अवैधरित्या दिलेले आहे ते भवितव्यात असा प्रकार होत आहे. तर आपण गावकरी म्हणून काय करणार? निश्चितच अवैध कनेक्शन हे माझ्या गावात आहेत असं म्हणजे प्रत्येकाकडेच आहेत. इनऑल सगळीकडे ग्रामीण भागात अंमलबजावणी केली जाते. ग्रामपंचायत तर्फे मी गावकऱ्यांना सगळ्यांना आव्हान करेन की बाबा आपण आपलं कनेक्शन हे नियमित घेऊन, जेणेकरून या आपल्या कनेक्शनचा आणि ज्याचं अनाधिकृत कनेक्शन आहे, आकडा आहे, अशांचा इतरांना त्रास होणे किंवा अशी जीवितहानी इथपर्यंत जाऊ नये. भविष्यात जर समजा आपल्याला हे असेल तर सगळे अनाधिकृत कनेक्शन कट करून प्रत्येकानं आपलं लिगल कनेक्शन घेऊन आपली त्याची सुरक्षा वाढवावी. होता त्या दिवशी प्रकार जो की 11 वर्षाच्या मुलाचा विद्युतमुळे मृत्यू झालेला आहे, आणि आपण मुलाचे कोण आहात? मी त्या मुलाची मावशी आहे. आणि हा झालेला प्रकार त्या दिवशी तर आम्हाला काही कळलं नाही, कारण पडला हे एवढंच माहित होतं. पण त्याच्यानंतर आम्ही सगळे फुटेज वगैरे बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो विद्युत पुरवठा होता तो अनधिकृत होता, आणि त्यामुळे त्याला करंट बसून तो जाग्यावरच मृत्यू पडला. किती तारखेची घटना होती? हे 12 तारखेला झालेलं होतं. 5:53 झाली ही घटना. मुलगा काय करत होता? मुलगा क्रिकेट, ते सार्वजनिक सभागृहाचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी तो क्रिकेट खेळत होता. त्याचा चेंडू वरती गेला म्हणून तो आणायला गेला होता. अच्छा, त्यावेळेस त्याला विद्युत करंट लागला. त्यानंतर पुढे काय झालं? त्यानंतर ते जागेला स्पॉटवर महावितरणचे वगैरे कोणीच आले नाहीत. मी स्वतः वैयक्तिक दुसरी टीम बोलून आपण ते 15 तारखेला चेक केलं, तर ते आपल्याला करंट महावितरणला तुम्ही त्या दिवशी फोन केला होता का? नाही सर. बरं, त्याच्यानंतर कधी तुम्ही तक्रार कधी केली महावितरण? तक्रार 18 तारखेला केली. बरं, महावितरणचं कोण आलं तक्रार केल्यानंतर चव्हाण साहेब म्हणून आहे तिथले सब स्टेशनचे मारुंगला, तर ते आले परत लोक. पण आठवडाभर कोणीच दखल घेतली नाही ना, कोणीच आलं नाही तिथं की काय झालं ऍक्च्युली बघायला. अच्छा, त्यांनी आल्यानंतर काय परत काही नाही, काहीच प्रतिक्रिया नाहीये. अच्छा, अर्जावर काय उत्तर त्यांचं काहीच नाही. आता तुमची मागणी काय? जर ते सगळं असं प्रकार जर नसता, अनधिकृत ते कनेक्शन किंवा तिथं जर करंट नसता, तर त्या मुलाचा जीव गेला नसता. आणि आपली मागणी हेच आहे की दोषींवर कारवाई व्हावी, की पुढे चालून अशा घटना होऊ नये. तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढील कारवाई काय? मागणी न झाल्यास आम्ही उपोषणाला बसू. केलेले आहे ते संबंधित, तर काय विषय आहे नेमका? हे माझ्यावर आरोप आहे की त्यांचा मुलगा मेला, त्याच्यात आम्ही बी दुःखात सामील आहेत. आम्ही काही हे नाही, परत आकडे टाकणारे आम्ही काही एक गाव नाही, आम्हाला 3-3, 4-4 गाव असतात. त्याच्यामुळं कोण काय करते त्याच्या मागं आम्हाला काही माहिती नसतंय. आणि हे काही चुकून झालेलं म्हणजे आकड्यावाले पण झालेले आमचे गावात आकडे आता म्हणजे आम्ही काल बी काढलेत आकडे काढतो. आमची टीम सारखं जाऊन आकडे काढत असतो. बरं, आता झालेल्या प्रकाराबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी आपल्याला निलंबन करा किंवा आपण हप्ते वगैरे घेतात? वेगवेगळे आम्ही हप्ते घेत नाहीत. आम्ही MSCBचे कर्मचारी आहेत आणि त्यांनी माझ्यावर आरोप केलाय. कारण की मी माझे गेल्या 2 महिन्याखाली बदली झाली. 3 गावांनी मला ग्रामपंचायतचा ठराव देऊन मला वापस घेतले. माझं काम चांगलं असल्यामुळे मला वापस घेतलेलं आहे.